नमस्कार. प्रज्ञाच कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण होळी स्पेशल मालपुऱ्याची रेसिपी पाहणार आहोत. एकदम छान रसरशीत आणि सॉफ्ट असे हे मालपुरे होतात. चवीलाही अतिशय छान लागतात. अगदी गुलाबजामसारखे लागतात. सोपी रेसिपी आहे. इथे मी मालपुरे बनवून घेतलेले आहेत. एकदम छान रसरशीत आणि सॉफ्ट असे झालेले आहेत. एक आपल्याला तोडून दाखवते. टेक्स्चरवरूनच आपल्याला कळेल अतिशय सॉफ्ट असे मालपुरे झालेले आहेत. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतला आहे. त्याच्यामध्ये 1 कप मैदा घालून घ्यायचा आहे. मैदा चाळून घालायचा आहे. अर्धा कप बारीक रवा घालायचा आहे. रवा बारीकच घ्यायचा आहे. रवा जर जाड असेल तर मिक्सरवरती बारीक करून घ्या. पाव चमचा वेलची पूड घालायची आहे. बडीशेप घालायची आहे पाव चमचा मीठ घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित. थोडंसं मीठ घालायचं आहे याच्यामध्ये, चव अजून छान येते. पाव चमचा मीठ घातलं आहे. आता 3 मोठे चमचे मिल्क पावडर घालायचे याच्यामध्ये. टेस्ट अजून छान लागते याची. मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी इथे 1 कप कोमट असं दूध घेतलेलं आहे. खूप जास्त गरम घ्यायचं नाही, कोमट असं दूध घ्यायचं आहे. 1 कप घालून घेतलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. जसं याच्यामध्ये दूध लागेल त्याप्रमाणे आपण थोडं थोडं घालणार आहोत. जवळजवळ मी इथे 1.5 कप दूध वापरलेलं आहे. साखर घालून घ्यायची. आता याच्यामध्ये 3-4 चमचे साखर घालायची आहे. मिक्स करायचं आहे. मिश्रण घट्ट आहे तर दूध थोडंसं घालून घेते मी अजून. हे बॅटर तयार करताना हलकंसं कोमट दूध घालायचं आहे आणि बॅटर तयार करून घ्यायचं आहे. अजून थोडंसं दूध घालते मी. मिश्रण अजूनही थोडंसं घट्ट वाटतं आहे. जवळजवळ इथे मी 1.25 कप दूध वापरलेलं आहे. हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या कन्सिस्टन्सीचं बॅटर ठेवायचं आपल्याला. जास्त पातळ करायचं नाही आहे. हे बघा, आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि अर्धा तास हे असं सेट होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत आपण साखरेचा पाक तयार करून घेऊया. कढई गरम करायची आहे. त्याच्यामध्ये 1 कप साखर घालून घेतली आहे मी इथे. 1 कप पाणी घालायचं आहे. 1 कप साखर, त्याला 1 कप पाणी घालायचं आहे. साखरेचा चिकट असा पाक करून घ्यायचा आहे, जसा गुलाबजामसाठी करतो तसा. हे बघा, गॅस मोठा ठेवायचा आहे. साखर आता याच्यामध्ये विरघळली आहे. आता याच्यामध्ये 3 वेलची मी घालून घेते. वेलची थोडीशी चेचायची आहे, मग घालायची आहे. फ्लेवर छान येतो. थोडंसं केसर घालून घ्यायचं आहे, म्हणजे मालपुऱ्याला रंग आणि फ्लेवरही खूप छान येतो. हे बघा, 3 ते 4 मिनटं आपण हे मीडियम फ्लेमवरती शिजवून घेणार आहोत आपण. मी 3-4 मिनटं मीडियम फ्लेमवरती शिजवून घेतलेला आहे पाक. चेक करून घ्यायचं आहे. एकतारी पाक करायचा नाही आपल्याला, थोडासा चिकट असा पाक करून घ्यायचा आहे. बघा, हाताला असा थोडासा चिकट लागला पाहिजे, जसा गुलाबजामसाठी होतो तसा. इथे आपला पाक तयार झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आणि हा पाक झाकून ठेवायचा आहे. हे बघा, पीठ पण आपलं इथे सेट झालेलं आहे. मालपुऱ्यासाठी लागणारं बॅटर तयार झालेलं आहे. याच्यामध्ये मला एक्स्ट्राचं दूध घालावं असं वाटत नाही आहे. हे बघा, याची कन्सिस्टन्सी अशीच हवी आपल्याला, त्यामुळे मी एक्स्ट्राचं दूध घालत नाही. आपल्याला जर बॅटर घट्ट वाटत असेल तर थोडंसं दूध याच्यामध्ये घालू शकता. आता एक पॅन गरम करायचं आहे. त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. थोडा पसरट असंच भांडं घ्यायचं आहे मालपुवा फ्राय करण्यासाठी. तेल जास्त गरम करायचं नाही आहे, मीडियम हीटवरती तेल गरम करायचं आहे. बॅटर घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये. गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे. मीडियम फ्लेमवरतीच मालपुवा आपल्याला फ्राय करायचं आहे. हे बघा, थोडंसं झाराच्या साह्याने याच्यावरती तेल घालून घ्यायचं. जसं अनारसांवर घालतो त्याप्रमाणे तेल घालायचं आहे याच्यावरती. त्यामुळे अनारसाला जाळी छान येते. एका साईडला झाले का पलटी करून घ्यायचे आहेत. हलकेसे प्रेस करायचे आहेत, म्हणजे मालपुवा छान फुलतो तेलामध्ये. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. मिडियम फ्लेमवरती मालपुवे आपल्याला याप्रमाणे फ्राय करून घ्यायचे आहेत. हे बघा, दोन्ही साईडने छानपैकी फ्राय झालेले आहेत. दोन्ही साईडने छान हलक्याशा सोनेरी रंगावरती फ्राय झालेले आहेत. आता झाऱ्यामध्ये काढून घ्यायचं आहे. इथे तेल व्यवस्थित निथळायचं आणि दुसऱ्या कालथाच्या साह्याने हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते सुद्धा याच्यामधून हलकंसं प्रेस करून काढून घ्यायचं आहे. आणि बाकीचे मालपुवे पण याच प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहेत. मालपुवे मिडियम फ्लेमवरतीच फ्राय करा, म्हणजे छान फ्राय होतात. हे बघा, इथे मी सगळे मालपुवे फ्राय करून घेतलेले आहेत. आता साखरेच्या पाकामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचं आहे. पाक थोडासा गरमच घ्यायचा आहे.
थंड झाला असेल पाक तर हलकासा गरम करून घ्या. मग त्याच्यामध्ये मालपुवे घालून घ्यायचे. हे बघा कालथाने थोडेसे डीप करून घ्यायचे त्याच्यामध्ये. 1 मिनटासाठी आपण हे पाकात ठेवणार आहोत. फार जास्त वेळ ठेवायचं नाही आहे. पाक हलकासा गरम ठेवायचा आहे आपल्याला, मगच मालपुवे याच्यामध्ये घालायचे. हे बघा 1 मिनटासाठी मी हे छानपैकी पाकात मुरवून घेतलेले आहेत. आता काढून घ्यायचे आहेत आणि बाकीचे मालपुवे पण याच प्रकारे पाकामध्ये कोट करून घ्यायचे आहेत. खूप छान लागतात हे मालपुवे. ह्या होळीला नक्की ट्राय करून पहा. ही रेसिपी आपल्याला नक्की आवडेल. याप्रमाणे होळी स्पेशल अजूनही रेसिपीज मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. हे बघा इथे सगळे मालपुवे मी साखरेच्या पाकात कोट करून घेतलेले आहेत. आता याच्यावरती पिस्ता आणि बदामाचे काप घालून घ्यायचे आहेत आणि गार्निश करायचं आहे. खूप छान लागतात चवीला. एकदम सॉफ्ट आणि रसरशीत असं हे होतात. तर ह्या होळीला नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा. इथे मी आपल्याला एक मालपुवा तोडून दाखवते. एकदम छान सॉफ्ट आणि रसरशीत असं झालेलं आहे. टेक्स्चरवरनंच आपल्याला कळेल. तर नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला आपले रिप्लाय नक्की कळवा. आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. आपल्या सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.